मित्रांनो, बिग बॉस मराठीचा 5वा सीझन हा खूप गाजला आणि वाजला. त्यातील कारणं ही तशीच आहेत. कारण तो 100 दिवसांचा असतो, पण मराठीत लवकरच शो का बंद होत आहे यावरती बरेच असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मग रितेश देशमुख यांनी घेतलेली एकदम एक्झिट असो किंवा नवीन मालिका येणार आहे त्यामुळे हा शो लवकर बंद करण्यात आला आहे असंही सांगितलं जाते की हिंदी बिग बॉस येतोय म्हणून मराठीला बंद केलं जाते का आर्या आणि निक्कीचं भांडण हे सर्वात जड गेले. अशी बरीच कारणं या शोसाठी दिली जात आहेत का आपल्याला यामध्ये येड्यात काढलं जाते. अशा सर्व विषयावरती आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स, कारण आपण हिटच गोष्टी करत असतो. मित्रांनो, बिग बॉस हा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, असायलाच पाहिजे, कारण त्यावरती जे कंटेस्टंट बोलले आहेत ते आहेतच तसे. त्याचं प्रमुख कारण येतं ते म्हणजे सूरज चव्हाण. याचं कारण खेडेगावातील एक साधा बोळा गरीब मुलगा तो बिग बॉसमध्ये मोठ्या सेलिब्रिटीमध्ये कसा वावरतो याची उत्सुकता सर्वांनाच होती आणि सूरजमुळेच खेडेगावात सुद्धा बिग बॉस लोक पाहायला लागली. पण असा खेळ रंगात आला आणि नजर लागली कोणाची काय माहीत. पण मराठी बिग बॉस लवकरच बंद होतोय. त्यावरती अशाही अफवा आहेत की रितेश देशमुख हे परदेशात शूटिंगसाठी गेलेले असल्यामुळे ते होस्ट करायला आले नाहीत. ते परदेशातून आल्यानंतर परत भाऊच्या धक्क्यावरती तो जलवा परत दाखवतील असंही बोललं जाते. पण मला एक कळेना की बिग बॉस हा 100 दिवसांचा असतो हे रितेश देशमुख यांना सुद्धा माहीत असेल. मग त्यांनी दुसरे शूटिंग असेल तर बिग बॉससाठी डेट्स कशा काय दिल्या हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ते शूटिंगला गेले की शूटिंग होऊन आल्यानंतर शो होस्ट करतील यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. दिलेले कारण तरी बरोबर देत जा, कारण ते बरोबर वाटलं पाहिजे. मग वाटतं की रितेश देशमुख हे भाऊचा धक्का अगदी योग्य सांभाळत होते. पण मग शो स्क्रिप्टेड असतो का? रितेश देशमुख बोलतात ते स्वतःच्या मर्जीने बोलतात की त्यांना जे काही बोलायला सांगितलं आहे तेच बोलावं लागतं. कारण हे तसंच आहे. सुरुवातीला निक्कीला त्यांनी चांगलंच फटकारलं होतं. त्यानंतर आर्याची आणि निक्कीची मारामारीचं प्रकरण झालं. त्यात रितेश भाऊंनी असं कारण दिलं की लहान मुलं शो पाहत असल्याने शोमध्ये व्हायलन्स नसावा म्हणून आम्ही आर्याला घरातून बाहेर काढत आहोत. यावरती रितेश भाऊंना खूप असं ट्रोल करण्यात आलं. जर लहान मुलांचे कारण देऊन आर्याला बाहेर काढलं तर मग निक्की आणि अरबाज जे काही दिवसभर एकमेकांच्या गळ्यात मफलर लटकवावा असे जे फिरतात त्याचा लहान मुलावरती काय परिणाम होत असेल याचा विचार बिग बॉस शो तयार करणाऱ्याने तरी केलाय का की रितेश भाऊंनी तरी केलाय का? संपूर्ण शो बघता निक्की आणि अरबाज यांना एका जंगलात खुल्या सांडाप्रमाणे सोडले की काय असं वाटते. पण मुळात शोचा उद्देशच हा आहे की बाहेरील जगात व्यक्ती एकाच घरात अनोळखी व्यक्तीशी 100 दिवस कसं राहतो त्याचा मूळ स्वभावाची ओळख त्यात होते. मग त्यात भांडणं होणार, निंदा होणार हे जगाला त्यांना दाखवायचं आहे. पण यावेळी जरा अतिच झालं, कारण आर्याला काढल्यानंतर शोमध्ये काही गोष्टी ठरवूनच केल्या जातात हे मात्र प्रेक्षकांना समजायला वेळ लागला नाही. आणि शोचे खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो मित्रांनो, बिग बॉसच्या घरात एक दिवसात जे काही होतंय ते फक्त तुम्हाला एका तासात दाखवलं जाते. म्हणजे त्यांना जे दाखवायचं आहे, तुमच्या मनात जे काय आहे, तुमचा माइंडसेट जो काही बनवायचा आहे ते बिग बॉस ठरवतं ना की रितेश देशमुख. आणि आर्याला काढायचं जे बालिश कारण बिग बॉसच्या टीमने दिलं तेच कारण रितेश भाऊच्या ट्रोलिंगला सुद्धा महत्त्वाचं ठरलं. आणि तिथूनच बिग बॉसला लय जण रामराम ठोकू लागले. त्यातीलच रितेश देशमुख सुद्धा असतील असा अंदाज येतो. आता कारणं दिली जातात कलर्स मराठीवरती दुसऱ्या सिरियल येणार आहेत म्हणून हा शो लवकर बंद करत आहोत. पण मित्रांनो, कोणताही शो ठरवताना 100 दिवस ठरवला आहे म्हणजे त्याचे दिवस अगोदरच त्या चॅनलवरती ठरवले जातात आणि त्यानंतर पुढच्या मालिकेची रूपरेषा ठरवली जाते. आता हे एवढं बी आमच्या सोशल मीडियाच्या युगात आम्हाला कळत नाही म्हणजे आम्हाला तुम्ही येड्यात काढताय का असं सुद्धा वाटू लागलं आहे. राहिला प्रश्न हिंदी बिग बॉस येणार आहे म्हणून मराठी शो बंद केला जात आहे, असूही शकतं. कारण हिंदीचा पगडा आपल्या महाराष्ट्रावरती पहिल्यापासूनच आहे, मग तो बॉलिवूडमध्ये असो किंवा सामान्य जनतेतून असो. जर हे खरंच असेल तर मात्र मराठी माणसाने विचार करण्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रात फक्त मराठी बोलली जाते. हिंदी बिग बॉसला आणखीन बरीच राज्य आहेत जी हिंदी भाषिक आहेत, त्यांना ऑडियन्स इथे मिळालाच असता. पण दरवेळी मराठीला कमीचा दर्जा मिळतो. भलं ते चित्रपट प्रदर्शन करण्यापासून ते TV सिरियलपर्यंत कोणतंही उदाहरण घ्या. हिंदी बिग बॉसमुळे जर मराठी बिग बॉस बंद करण्याची वेळ येत असेल तर महाराष्ट्रातील सर्व जनतेने विचार करण्याची गोष्ट आहे. ती म्हणजे आपण रिकामे आहोत किंवा आपल्याकडे असले बघण्यासाठी भरपूर वेळ आहे हे बॉलिवूडवाल्यांना माहीत आहे आणि आपल्या इंडस्ट्रीला सुद्धा माहीत आहे. कारण अजून बरीच राज्ये हिंदी भाषिक असतानाही
त्यांना जर मराठीचा शो बंद करायचा आहे म्हणजे आपले ऑडियन्स हिंदीमध्ये कन्वर्ट होतात किंवा महाराष्ट्रात बिग बॉस पाहणारा चाहता वर्ग जास्त आहे, हे हिंदी बिग बॉसने सुद्धा मान्य केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मग आता आपण स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण मराठीला दर्जा दिला पाहिजे की हिंदीला, हे आता तुम्हीच ठरवा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बिग बॉसमध्ये संग्राम भाऊची वाईल्ड कार्ड एंट्री झाली, पण त्याच्या फारसा घरावरती इफेक्ट झालेला पाहायला मिळत नाही. खरं तर बिग बॉस हा असा गेम आहे की तो आपल्या कंटेस्टंटला कळलाच नाही. निकी कोणतंही कारण असो लाईमलाईटमध्ये राहण्याचा आणि कॅमेऱ्यापुढे राहण्याचा सतत प्रयत्न करत असते. मग त्याच्यासोबतच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आरबाज, तोही तसंच. म्हणजे त्यांना कळाला आणि आपल्या मराठीला कळाला नाही की बिग बॉस मुद्दामून आपल्यातले चेहरे दाखवत नाही, हे समजायला काही मार्ग नाही. कारण यावरती बऱ्याच जणांच्या कुटुंबियांनी सुद्धा सांगितलं आहे की आमचा कंटेस्टंट आतमध्ये खेळत असला तरीही तो कॅमेऱ्यावरती दिसत नाही, असं बऱ्याच कंटेस्टंटच्या कुटुंबियांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळालेलं. म्हणजे बिग बॉसला सुद्धा निखिला आणि अरबाजला प्रमोट करायचं होतं की काय, यावरती संशय निर्माण होतो. मग एवढंच असेल तर प्रोग्राम कशाला घ्यायचा, डायरेक्ट निखिला ट्रॉफी देऊन टाकायची ना, अशा सुद्धा प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या आलेल्या आहेत. यावरून तरी बिग बॉसने वेळीच योग्य बदल करायला हवा होता, पण तसं झालेलं दिसत नाही. खेळामध्ये रंजकता हे फक्त ग्लॅमरसने येते, ओरडून भांडण्यामध्ये येते किंवा एकमेकांच्या गळ्यात पडून मिठ्या मारण्यात असते, हेच दाखवून द्यायचा प्रयत्न बिग बॉस करत होतं की काय, असा प्रश्न निर्माण होतो. आणि कारणं देतात लहान मुलं शो पाहतात, कारण तरी स्ट्रॉंग द्यायचं ना राव. आता हे सर्व पाहून बिग बॉस आपल्याला येड्यात काढते की काय, असं जरा वाटू लागते. यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि बिग बॉसमध्ये कोणता कंटेस्टंट सध्या पॉवरफुल आहे आणि हा सीझन कोण जिंकावं असं तुम्हाला वाटते, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटू असाच एक इंटरेस्टिंग विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.